जे आपल्यापासून जाऊ शकतं किंवा जे आपल्यापासून जातं, कधी ना कधी जातं, ते आपलं असतं का? ते आपलं असू शकत नाही, कारण ते जाण्यासाठीच आलेलं असतं. कधी ना कधी जाणारच असतं, हे नक्कीच आहे. मग ते आपलं आहे का? ते आपल्या उपयोगाचं असू शकतं, आपल्या गरजेचं असू शकतं. त्याच्यानेच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ, त्याच्यानेच आपण जीवनामध्ये सर्व गोष्टी करू. ते आपल्यासोबत आहे असं असू शकतं. पण ते माझं असू शकतं का? एवढंच जीवनामध्ये माणसाला जर जाणता आलं, फक्त एवढी भूमिका घेता आली, फक्त एवढं पाहता आलं की जे जातं किंवा जाऊ शकतं, ज्याच्यात आणि माझ्यात अंतर पडू शकतो, असं जे काही आहे ते माझं नाही. फक्त एवढं जाणून जीवन माणसाला जगता आलं तर त्याला धोका होण्याची काहीच शक्यता नाही. त्याला दुःख होण्याचं काही कारणच नाही. जे जे काही जातं ते माझं नाही, एवढ्या भूमिकेमध्ये माणसाला राहता आलं पाहिजे. मग ते नाते असो, एखादा विषय वस्तू असो, किंवा आपलं शरीर असो, आपले विचार असो, आपलं मन असो, जे जे येतं आणि जातं, जे जे असं काही आहे जे माझ्यापासून जातं जाऊ शकतं, ते फक्त जाणायचं आहे की ते माझं नाही म्हणून जाणायचं आहे. त्याच्याकडे तसं पाहायचं आहे फक्त. बाकी सगळी प्रक्रियेमध्ये कुठेच काही बदल करण्याची गरज नाही. सगळं तर काही नियती आहे, प्रारब्ध आहे, निश्चित आहे, ते होऊनच राहणार आहे. ती पूर्ण प्रक्रिया आहे, त्याच्यातून कुठूनच सुटका नाही. फक्त जे काही माझ्याकडं आहे तर ते माझं नाही, कारण ते जाऊ शकतं माझ्यापासून. पण असं काय आहे की जे माझ्याकडे आहे पण ते माझ्यापासून जाऊ शकत नाही? असं काय आहे? तर जोपर्यंत मी जे माझं नाही त्याला माझं म्हणून बसलोय, तोपर्यंत खरं माझं काय आहे ते मला कधीच स्पष्ट होऊ शकत नाही. माझं जे नाही ते जेव्हा कळेल की हे माझं नाही, जेव्हा आपण पाहू शकू की हे माझं नाही, त्यावेळेस आपोआपच जे शिल्लक राहतं तेच माझं असतं, जे माझ्यापासून कधी जाऊ शकत नाही. आणि त्यालाच परमेश्वर म्हणतात, त्यालाच परमात्मा, त्यालाच ईश्वर म्हणतो आपण. कारण या जगाच्या